नगरसेवक हे बेपत्ता झाले आहे, नॉट रिचेबल आहे, ते विधान परिषदसाठी संपर्कात आहे भाजपच्या. काय तुमची माहिती आहे संपूर्ण प्रकार? बंटी बागडेंनी तो फोटो 3 महिने आधीचा असल्याचा हे केला, माहिती दिली. नाही, असं आहे की आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील. आणि मी 100% सांगतो, त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे. आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे. आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल, आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू. कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात. राहिला फोटो कधीचा आहे, भांगडियाबरोबर आहे, काय आहे. आता तो फोटो जर त्यांनी नेला असेल तर त्याच्याबरोबरचा आहे. तो आता कधीचा जुना आहे, 3 महिन्याचा आहे की आत्ताचा आहे, हे आता मला काही सांगता येणार नाही. परंतु एक नक्की आहे की चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे आणि त्यांनी तो घोडा बाजार सुरू केलेला आहे. त्याची काही गरजही नव्हती. पण असं आहे की आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गरमी आणि मस्ती येतेच. शेवट ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे पैशाची. आता बिना श्रमाने आणि लोकप्रतिनिधी म्हणून जर आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर नीतिमत्ता नैतिकता काय राहिली राजकारणात? हे सगळं धंदा आणि राजकारण, सत्ता आणि पॉवर, हे दोनही जर एकत्रित होऊन जर काम व्हायला लागलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहेत. हे बरोबर आहे ना. उद्या जर सत्ता नसती राज्यात तर कुत्रंही गेलं नसतं मागे. कुत्रंही उद्या सत्ता जाऊ देत आणि न्या म्हणा उचलून, कोणात किती दम आहे. तर सत्तेचा उपयोग काही लोकांना धाक, ATC आपल्या बँकेच्या काही संचालकांना धाक, ते त्यावर ही नेमली गेली, तुमची SIT नेमली गेली आणि यामुळे त्यांना काही लोकांना घाबरवलं. आणि काही ठिकाणी तर आता ते वारझुकर वगैरे का गेले तर त्याचा सरपंच मुलगा आहे, त्याची कंप्लेंट केली, त्याला जेला टाकायची धमकी दिली. अशा धमक्या जे देऊन राजकारण चाललेलं आहे, त्यामुळे ते चाललेलं आहे. आता आम्हीच सांभाळू. पैसे जर इतके मिळायला लागलेत आणि पैशाचा धंदा व्हायला लागला तर मी पुन्हा जबाबदारीने सांगतो, 5-5 लाख रुपये घेऊन त्यांना नेलेलं आहे. आणि आमच्या लोकांच्या माझ्याकडे तसे पुरावे पण आहेत. त्यांनी तेच म्हटलं की तुम्ही पुरावे सादर करा. आहेत पुरावे माझ्याकडे, मी पुरावे देईल. कधी सादर करा? देईल ना. आता अजून वेळ आहे त्याला. माझ्या लोकांचे सगळे रेकॉर्ड आहेत माझ्याकडे. किती पैसे कोणा आमच्या घेतले, त्यांचं माझ्याशी बोलणं झालं आहे काही लोकांशी, आणि त्यांनी मला सांगितलं आहे की जे झालं आहे तेच क्लिअर आहे. त्याच्यात काय आता ॲडव्हान्स दिला आहे, पुन्हा काही देतील ते. आता मोठे मोठे उमेदवार राहणार आहेत तर देतील. त्यामुळे हे काय घोडाबाजार. आता कोणी म्हणतात 10 लाख रुपये देऊ, कोणी 15 लाख देऊ, काँग्रेसवाले जर देतील त्याच्या डबल देऊ, असं सगळी चर्चा आहे. तर आमच्याकडे आहेच नाही तर आम्ही कुठून डबल देऊ ना टिबल देतील. आता ते काय द्यायचं. असतील ना, भाजपचा गट आहे, त्याच्यात असंतुष्ट प्रत्येक ठिकाणी असतात. काही लोक पक्षाशी बेईमानी करण्यातच धन्यता मानतात. मागच्या वेळेस विधान परिषदेच्या वेळेसही काही लोकांनी बेईमानी केलीच, पुन्हा ते पक्षात इमानदार ठरतात. त्यामुळे असतातच. आम्ही नाही म्हणून मी कुठे नाकारतो आहे, पण तिथेही काही संतुष्ट आहे तसं नाही ना. तिथे असंतुष्ट आहेतच ना. नाही, आता असं आहे की उमेदवार बघा, माझ्याकडे तर प्रॉब्लेम आला आहे. उमेदवार कोण ठरतं पक्षाचा, आणि उमेदवार ठरला की आम्ही जिद्दीनं उतरू. निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढली जाते. आम्ही त्याच जिद्दीनं उतरू. मला माहिती आहे मी निवडणूक कशी लढायची. नाही, कालच्या बैठकीत नाव आणलेलं नाही. आणि 3 जिल्ह्यातला विषय येतो, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. 3 जिल्ह्यातील बैठकमध्ये काही नावं पुढे आलेली आहेत. त्यातून अंतिम सिलेक्शन होईल.
पाहू आता नक्की कोण उमेदवार होईल आज नाही सांगता येणार, पण 1-2 दिवसामध्ये उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. कारण दिवस 1 तारखेला शेवटची तारीख आहे. पत्रकारांनी फार काही एवढी घाई करायची गरज नाही, आपल्याला लवकरच कळेल ते नाव. पण शिवानी वयाच्या क्रायटेरियात बसत नाही, 30 वर्ष वयाने अशी चर्चा काय नेमकं आहे तो प्रॉब्लेम आहे म्हणूनच आपण थांबलो आहे. प्रहारनंतर आता शिंदे सेनेमध्ये बहुजन विकास आघाडी सुद्धा सामील होईल अशा पद्धतीची चर्चा. हां शिंदे सेनेमध्ये बहुजन विकास आघाडी ठाकूरांची ती सामील होईल अशा पद्धतीची चर्चा आहे. प्रहारनंतर आता हितेंद्र ठाकूरांची. बघा राजकारणात कोण कोणाबरोबर जाईल, कोण कुठे राहील, कारण 14 पासून राजकारणाची दिशाच बदलली आहे. 2014 पासून मोदीचं सरकार आलं आणि ईडी CBIचं सरकार आलं मोदीबरोबर, ECIचं सरकार आलं मोदींच्या बरोबर, तेव्हापासून सगळे राजकारणाचे समीकरण बदलले आहेत. कोणी स्वतःच्या आयडिओलॉजीवर काम करून विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आता राहिलीच नाही. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. एक तर खरं आहे की भारतीय जनता पक्षाला त्यांच्या विकासाच्या एजेंड्यापेक्षा धर्माचा एजेंडा यशस्वी झाला आहे. त्यामुळं त्या एजेंड्यामध्ये सगळ्यांना ते गोवून घेऊन जातील. हो, महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही आहे. एकनाथ शिंदेंनी अमित शहाची जाऊन भेट घेऊन आलेली आहे. आज रात्री फॉर्म्युला ठरेल अशी शक्यता आहे. तर त्यांचा प्रश्न आहे तो प्रश्न मला विचारून उपयोग नाही. असं आहे की दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे यावर मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. असं आहे, यांना शोध कुणाचा घ्यावा आणि कुणाचा नाही घ्यावा हे सरकारला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळं त्यांना आवश्यकता असेल त्या माणसाचा शोध 24 तासात घेतात आणि त्यांच्या सोयीचं नसेल तर त्याचा शोध घ्यायला 24 महिने लागतील. आणि एवढं मोठं प्रकरण झालं आहे खरातांचं आहे, इतक्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारचं इतकं किळसवाना प्रकरण झाल्यानंतर यावर अधिकारी चांगलं काम करत आहेत. ती सातपुते मॅडम नावाची बाई आहे, ती चांगलं आहे, ती प्रामाणिक आहे आणि ती या प्रकरणाच्या तळापर्यंत जाईल. परंतु आरोपी भेटत नाही हे म्हणणं म्हणजे सरकारचं अपयश आहे असं मी मानतो. बहुजन विकास आघाडीला शिवसेनेसोबत घेण्याच्या हालचाली हो, अर्जुन खोतकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे. अशी माहिती आहे की अर्जुन खोतकर हिंगोलीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर इच्छुक आहे. महायुती मुदत एकामेकांची उमेदवार पाळावा. नाही, अर्जुन खोतकर तर आता आमदार आहेत विधानसभेचे. कोण म्हणे आमदार? आता आमदार आहेत अर्जुन खोतकर. माझे मित्र आहेत ते चांगले. त्यामुळं ते हां असं होऊ शकतं. आता ते मुलांसाठी इच्छुक असतील तर भेटले असतील. शेवट काही तडजोडी करून काही निवडणुका कराव्या लागतात आणि मुलांसाठी भेटलं असेल तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. नागपूरसाठी किशोर कनेर यांचं नाव चर्चेत आहे. तुमची भेट घेतली त्यांनी काय? आता आधी माझी भेट घेतली म्हणजे नागपुरातूनच इच्छुक आहेत अशी परिस्थिती नाही. नागपुरात तर आकडे फार आम्ही कमकुवतच आहोत. म्हणजे ते काय लपून नाही आहे, जे समोर आहे ते आहे समोर. आणि चंद्रपूर वर्धेसाठी सुद्धा आम्ही विचारणा केली नाही आणि त्यांनी आमच्याकडे विचारलेलं नाही सध्या तरी. आता उद्या काय विचारतील तर माहीत नाही, पण आज तरी विचारलेलं नाही. भास्कर नन्नावरे, बंटी भांगळे या भाजपचे आमदार यांच्या कार्यालयात जाऊन विक्रीच्या साईनचा फोटो शूट करतात. काय सांगणार? त्यांनी 2 नगरसेवक ते गेलाय तो पहिलेपासूनच आमची चूक झाली. आम्ही त्याला नगराध्यक्ष करून त्याला तिकीटही त्यामुळे चुकीची दिली. तो सुरुवातीला आमच्या काही नगरसेवकांचा जुना नगराध्यक्षांना विरोध होता म्हणून नगराध्यक्ष मी बदलला. पण नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर त्या पहिल्याच टप्प्यामध्ये तो तिकडे जात होता काही लोक घेऊन. पण मला वाटलं की इकडून तिकडे जाणार नाही. ठीक आहे, आता त्याला जायचं आहे तो गेला. त्याला
पक्षाशी बेईमानी करून गेला. लोक त्यांना ज्या विचारतील त्याच्या वार्डातील. महाराष्ट्रात कांदा दराचा मुद्दा सामील आहे आणि या संदर्भात महाविकास आघाडीचे आंदोलन सुद्धा सुरू आहे. महाविकास आघाडी आता आंदोलन या उन्हात करते आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी. कांदा उत्पादक शेतकरी तर गेलाच आता. काय हाल होतील त्या बिचाऱ्यांचे. मुद्दल काय लावलेला खर्चसुद्धा निघत नाही आहे. कवडीमोल भावाने कांदा विकला जातो आहे. कालचा तर रेट म्हणजे ट्रान्सपोर्टिंग धरल्यानंतर 50 पैसे उरलेत 1 किलोच्या मागे. 50 पैसे म्हणजे सगळा खर्च वजा काढून. यामुळं शेतकऱ्यांचा जीव घेता येते सरकार. महायुतीचं सरकार म्हणजे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आणि शेतकऱ्यांचा जीव घेणारे सरकार आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. येऊ द्या, पुढच्या ज्या काही निवडणुका येतील त्यावेळेस मात्र 100% माझा शेतकरी बळीराजा याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, हा पूर्ण आम्हाला विश्वास आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचं संख्याबळ कमी आहे, नगरसेवक कमी आहे. अशा परिस्थितीत बिनविरोध निवडणूक करण्याचं आवाहन महसूल मंत्री यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. काँग्रेसची काय भूमिका आहे? नाही, असं आहे, बिनविरोध करायचं असेल तर महाराष्ट्राची चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे करायचंच आहे तर केवळ चंद्रपूर किंवा नागपूरपर्यंत चर्चा कशी होईल. बावनकुळेजींना आमचं म्हणणं आहे की तुम्हाला बिनविरोध करायचं आहे तर चर्चा करा. ह्या उन्हाच्या तडाख्यात आणि पैशाच्या मारामारीमध्ये कशाला भानगडीत पडता. तुमच्याकडे तर भरपूर पैसे आहेत. आम्हाला तर ते काही करताच येणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही आता जग विकत घेऊ शकता. जगाला विकत घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. एका मेलोडी चॉकलेटवर इटलीला घेऊ शकता तुम्ही, तर इटलीला घेऊ शकता, तर तुम्ही कोणालाही घेऊ शकता. त्यामुळे चर्चा असेल करायची पॉझिटिव्ह तर आमची तयारी आहे. मग एक गंभीर प्रश्न, खरीपाचा हंगाम 8-15 दिवसावर आलेला आहे, परंतु कर्जमाफी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज जे आहे ते मिळताना अडचणी येत आहे. विरोधक म्हणून तुमची काय भूमिका आहे? सरकारला काय मागणी करणार? हे बघा, मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं, कर्जाचं पुनर्गठन करायचं असेल तर सरकारने मार्चच्या आतमध्ये करायला पाहिजे. मार्चपर्यंतचं कर्ज थकीत होतं, आता ते कर्जमाफी देत आहेत जूनमध्ये. अजूनही GR निघालेला नाही आणि 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होतं आहे म्हणून शेतकऱ्यांनी मार्चच्या आतमध्ये कर्ज फेडलं नाही. कारण कर्ज माफ होत आहे. आता कर्ज माफ होत आहे म्हणून कर्ज फेडलं नाही आणि कर्जही माफ होत नाही, त्यामुळे नवं कर्ज मिळत नाही आणि नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याला हा हंगाम करणं अत्यंत कठीण जात आहे. म्हणजेच उद्या सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सावकारच्या दावणीला बांधून सावकाराच्याकडे पाठवत आहे आणि सावकाराकडून कर्ज घ्या आणि कर्ज फेडले नाही तर आत्महत्या करा किंवा जमीन सावकाराकडे गहाण ठेवा, स्वतः गहाण राहा, अशी प्रकारची परिस्थिती सरकारच्या माध्यमातून निर्माण केली गेलेली आहे. मला वाटतं की थोडीही जरा या सरकारमध्ये नीतिमत्ता असेल तर हे कर्ज जे काही माफ करण्याचा निर्णय होता झालेला मागच्या अधिवेशनामध्ये त्वरित GR काढला असता. आता 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आणि एखाद्या शेतकऱ्याकडे 5 लाख रुपयाचं कर्ज आहे तर त्याला 3 लाख रुपये भरल्याशिवाय तोच 7-12 कोरा होणार नाही आणि तो कर्जातून मुक्त होणार नाही आणि नव्यानं कर्ज त्याला मिळणार नाही. आणि ज्यांना 2 लाखाच्या आत कर्ज आहे त्याची कर्जमाफी झाल्यामुळे त्याला नव्यानं कर्ज मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला सर्व शेतकरी, ज्याची ऐपत नाही, ज्यांच्याकडे फार परिस्थिती बिकट आहे, असे सर्व शेतकरी आता संकटात सापडलेले आहेत आणि हे संकट शेतकऱ्याच्या मुळावर येणार आहे. ही परिस्थिती सरकारनं निर्माण केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की कांदा प्रश्नावर आम्ही उद्या केंद्रासोबत बोलून कायमचा तोडगा काढू. असं आहे, आता कांदा निघून जवळपास 30-35 दिवस झाले आणि व्यापाऱ्यांनी आपले गोडाऊन भरून टाकले कांद्याच्या शेतकऱ्याची लूट करून. त्यांच्याकडे कोल्ड स्टोरेज आहेत आणि साठवणीसाठी क्षमता आहे. त्या सर्व व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने कांदा विकत घेतला आहे, कवडीमोल. आणि आता जर केंद्राकडे बोलून कांद्याचे भाव वाढवून घेत असतील तर हे सरकार व्यापाऱ्यासाठी हा धंदा करते आहे. हाच त्या मागचा उद्देश स्पष्ट होईल. या आंदोलनावर फडणवीसांनी टीका केलेली आहे की हे
राजकीय असल्याचं फडणवीस म्हटलं. असं आहे, कांद्याला भाव मिळत नाही ते राजकीय असतं, डिझेल पेट्रोलला भाव मिळत नाही ते राजकीय असतं, नीट पेपर फुटतो तो राजकीय असतो, इथे महागाई वाढते तेही राजकीय असतं. मग अराजकीय काय आहे हे तरी सांगावं. यापूर्वी कापूस उत्पादकांची दिंडी काढणारे कोण होते तर देवेंद्रजी फडणवीस होते. हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं. शेतकऱ्याला भाव मिळावा म्हणून ते राजकीय नव्हतं का? डिझेल पेट्रोलसाठी सर्व नेते रस्त्यावर बसत होते ते राजकीय नव्हतं का? गॅस सिलेंडरचा महाग झाल्यानंतर गॅस सिलेंडरचा हंडा घेऊन त्या हंड्यावर बसणारे ते राजकीय नव्हतं का? तर याला आपण काय म्हणावं की जनता संकटात सापडल्यानंतर राजकीय पक्षच ही भूमिका मांडत असतात, दुसरे कोण मांडणार? त्यामुळे त्यांचं बोलणं हे राजकीय आहे असं मी मानतो. आजच्या आंदोलनात त्यांनी एक प्रतिपक्ष केला की काँग्रेसच्या काळात 15 रुपये किलो कांदा खरेदी केला जात होता. तेव्हा पण त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हा पण अशीच परिस्थिती होती, 15 रुपये तर किलो खरेदी होत नव्हता. नाही, कांदामुळे वांदे झालेत ना त्यावेळेस केंद्र सरकारचे, तर यांचे वांदे होऊ नयेत असं वाटतं का? म्हणजे तुमच्या काळात झाले तर आमचे वांदे व्हावे आणि यांच्या काळात झालं तर हे खुर्चीवर राजे व्हावेत असं त्याचा अर्थ काढायचा का? ही परिस्थिती येते, या परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो, शेतकऱ्याला दिलासा द्यावा लागतो, त्यांना इन्सेंटिव्ह द्यावं लागतं, राज्य सरकारने पर क्विंटल काही मदत करावी लागते. त्यावेळेस आम्ही केली काँग्रेसच्या सरकारने. कांद्याचे भाव गडगडले त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीमागं आम्ही भक्कमपणे उभे होतो, तरी शेतकरी आम्हाला विरोध या लोकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनं त्यावेळेस केले. हे लपून राहिलेलं नाही. काल तुमची जी ऑनलाईन बैठक झाली त्यामध्ये काय ठरलेलं आहे? महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे का? कधी काल ही काँग्रेसच्या अंतर्गत बैठक झाली, कुठल्या जागा काँग्रेसकडे घ्याव्यात यावर चर्चा झाली आणि उद्याला त्यावर अंतिम निर्णय होईल की कोणत्या जागा कोणत्या पक्षांनी लढवाव्या. भाऊ एक प्रश्न असा आहे, काही जिल्ह्यांमध्ये पुण्यासारख्या जिल्ह्यांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे की पेट्रोल डिझेल संदर्भात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे झालं असं सांगण्यात येत आहे. तर तुमची माहिती काय आहे की असा जमावबंदीचा आदेश काही जिल्ह्यात काढण्यात आला आहे? पुण्यात आहे. आणखी नाही, आता जमाबंदीचा आदेश काढून जनता थोडी ऐकणार आहे. पुण्यातून सुरुवात झाली. शहरी भागामध्ये काही प्रमाणात व्यवस्था मला ठीकठाक आहे, ग्रामीण भागामध्ये किंवा इतर भागामध्ये फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे. पुण्यामध्ये सुद्धा डिझेल शॉर्टेज झाल्यामुळे, पेट्रोलचं शॉर्टेज असल्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. आता तुम्ही जमाबंदी आदेश लागू करताय, महाराष्ट्रभर लागू करा. लोकांनी घराच्या बाहेर पडणारच नाही, पेट्रोल पंपात जावंच नाही, कारण जाऊन तरी काय उपयोग आहे? तिथे काहीच नाही तर जमाबंदी लागू तरी कशाला करायची? आता लोक रस्त्यावर उतरू नये सरकारच्या विरुद्ध म्हणून पोलिसांचा आणि बळाचा वापर करून सरकार जर ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा आहे असं मी मानतो. आणि हे अशा प्रकारे काही पाऊल उचलणं म्हणजे जनतेचा रोष अधिक तीव्र करणं आहे. आणि तीव्र करून जनतेला तुम्ही गृहीत धरून जर मार्ग काढणार नसाल तर तुम्हाला जनता गृहीत धरेल. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.